तर बघा आता आपल्याला डॉवल पिन बनवायची आहे. तर डॉवल पिन बघा इथं थोडीशी टेपरमध्ये दिली. तर टेपरमध्ये का बरं दिली असेल, कारण की काय की आपण ज्यावेळेस याची असेंब्ली करणार, जर डॉवल पिन टेपर नसली तर काय होईल, तर ज्यावेळेस आपण ते फूट बेअरिंग डिसअसेंबल करणार आहे त्यावेळेस हा जो डिस्क आहे हा याच्यामधनं बाहेर निघणारच नाही का, जर डॉवल पिन टेपर नसेल तर. आणि जर डॉवल पिन टेपर असेल आणि जी जी जास्त साईडची जी विड्थ आहे 12ची ती आपण काय करणार, ह्या बॉडीमध्ये बसवणार. आणि त्याच्यानंतर ह्या डिस्कमध्ये ही जी कमी साईज आहे म्हणजे इकडच्या बाजूला जो कमी डायमीटर राहणार तो याच्यात बसवणार, जेणेकरून काय की ज्यावेळेस आपण ही डिसअसेंबल करणार तर ही डिस्क ऑटोमॅटिक बाहेर येईल. आणि जर हे दोन्ही बाजूला जर 12 mm असेल तर याच्यात काय होणार, ॲसेंब्लीमध्ये ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये म्हणजे फिट बसणार. तर फिट बसल्यानंतरनं काय होईल, डिस्क बाहेर येणारच नाही. मग अशा केसमध्ये आपण ते डिसअसेंबल करू शकत नाही. म्हणून इथं टेपर दाखवलं आहे, पण त्याने तो कितीचा टेपर तो दिलेला नाही, तो आपण आपल्या मनाने घेणार. ठीक आहे. आणि आता हा स्पेरिकल जो सेक्शन आहे हा पण काय की त्याने दिलेला नाही, तो पण आपण आपल्या मनाने घेऊ. ठीक आहे. आता न्यू फाईलवरती जायचं, न्यू इथं टाकायचं 5 नंबरचं पार्ट पिन. बघा आता इथं काय करायचं, आपण तो रिवॉल्व कमांडने यूज करणार, रिवॉल्व कमांड यूज करून ड्रॉ करणार. ठीक आहे. इथं काय करायचं, 12 mm टाकायचं. त्याच्यानंतर ना बघा तिचं डायमीटर जो आहे तो किती आहे, 4 आहे. तर मग या बाजूला 2, तर स्ट्रेटमध्ये खाली काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची 12 आणि इथं ही जॉईन करायची. ठीक आहे. हे डबल 12 झालं, त्याच्यामुळे ओव्हर कन्स्टंट आलं, एक डायमेन्शन डिलीट कर. आता इथं जायचं, बघा आता इथं हे डिलीट करा थोडं 2 मिनटं. ही लाईन पण डिलीट करा आणि वरची लाईन ही व्हर्टिकल लाईन पण डिलीट करा, आपल्याला टेपर करायचं आहे. ठीक आहे. मग काय करायचं, आपण इथं आपल्या मनानुसार 1.8चा टेप म्हणजे नाही का 0.2चा टेपर देऊ. तो 0.2चा म्हणजे इथं 1.8 घ्यायचं. ठीक आहे. वरती आपण 2 घेतलं आहे, खाली 1.8 घेतलं, टेपर आला बघा. त्याच्यानंतर काय करायचं, रेडियस द्यायची. तर इथं फिलेट कमांड आहे, इथून इथं रेडियस द्यायची बघा. तर रेडियस देताना तुमच्या मनानं तुम्ही किती पण अंदाजे देऊ शकता. आता इथं 1.6 येते, 1.6. ठीक आहे. आणि इथं तुम्ही तुमच्या मनानं, मी 1.5ची देतो. ठीक आहे. आणि याला फिनिश करायचं. फिनिश केलं बघा, आपला हा स्पेरिकल सेक्शन आला, सॉरी हाफ रिवॉल्व सेक्शन आला. नंतरनं रिवॉल्व कमांड यूज करायची, स्पेसिफाय वेक्टर आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा ह्या बाजूला कमी डायमीटर आहे, ह्या बाजूला जादा डायमीटर आहे. असं का केलं, कारण की ॲसेंब्ली करताना आपल्याला डिसअसेंबल करताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण हे असं केलं. ठीक आहे. आणि जर टाईट दोन्ही जर इक्वल डायमेन्शन असेल तर त्या केसमध्ये पण आपल्याला काय होतं, मग त्याची फिटमेंट व्यवस्थित नाही होत आणि डिसअसेंबल पण होत नाही. म्हणजे फंक्शनल ॲनालिसिस करून त्याचं डायमीटर टेपर केलेलं राहतो. आता आपण इथं सगळे पार्ट ड्रॉ केले बघा, बुश केलं, नंतरनं शाफ्ट, डिस्क, पिन आणि आधीच्या याच्यामध्ये आपण केला होता बॉडी. तर बघा ही बॉडी आहे. तर आता आपण हे सगळे पार्ट एका ह्याच्यात ॲसेंबल करू नंतरच्या व्हिडिओत.